झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत या बुलेटिन मध्ये। आंदोलनाची कोंडी फुटणार कशी आपण यावरती चर्चा करतोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे फोन लाईनवरून आपल्या सोबत या कार्यक्रमात चर्चेसाठी आत आलेत। माणिकरावजी, स्वागत या चर्चेमध्ये तुमचं। भोगावती कारखान्याचे अध्यक्ष केपी पाटील आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील या दोघांनी आपापली बाजू मांडली आहे। सरकारच्याकडून नेमक्या का अलिप्तपणाचं धोरण स्वीकारलंय? माणिकरावजी, तुम्ही स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात, काय सांगाल? दोन बळी गेलेत या सगळ्यात। पश्चिम महाराष्ट्र पेटलाय। सणावाराच्या काळामध्ये लोकांना भाऊबीज साजरी करता आली नाही, शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत, कारखानदार तटस्थ आहेत। यातून कुणीतरी मार्ग काढायलाच हवा। नाही, यामध्ये मला एक लक्षात नाहीत का आंदोलनाची दिशा जी आहे ती एकदा आपण निश्चित केली पाहिजे। कुठल्या दिशेने आपल्याला आंदोलन आपण करतो आहोत? एक तर शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक भाव मिळाले पाहिजेत म्हणून आपलं आंदोलन चालू आहे, की त्या ठिकाणी कर जास्त राज्य शासन लावतायत म्हणून ते माफ झालं पाहिजे म्हणून आंदोलन चालू आहेत, किंवा सेंट्रल मध्ये त्या ठिकाणी लेवी 10% कपात करतायत म्हणून आंदोलन आपलं चालू आहे। म्हणजे कुठेतरी एकदा दिशा स्पष्ट झालीत म्हणजे यावर चर्चा निश्चितपणे शासनालाही करता येईल आणि मला असं वाटतं कारखानदार आणि ऊस उत्पादक यांना सुद्धा चर्चा त्या ठिकाणी करायला सोयीचं जाईल। परंतु कालपासून मी वेगवेगळ्या चर्चेमध्ये भाग घेतो आहोत आणि चर्चेमधून एक स्पष्ट होत नाही की नेमकं आपल्याला सुरुवातीला भाव अधिक वाढून मागण्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यामध्ये भाव त्या ठिकाणी निश्चित केले पाहिजे असं आपलं म्हणणं आहे। आणि तशाच प्रकारचं मला असं वाटतंय की यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि तशा प्रकारे जागोजागी आंदोलन सुद्धा सुरू आहेत। एक निश्चित आहे याच्यामध्ये की ज्या वेळेला आपण भाव ठरवायचं म्हणतो त्यावेळेला कारखानदार आणि शेतकरी हे बसल्याशिवाय त्या त्या कारखान्याचे भाव ठरणार नाहीत। आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की सगळ्या साखर कारखान्याचे भाव हे सारख्या प्रमाणामध्ये असू शकत नाही। प्रत्येक ठिकाणची त्या ठिकाणची परिस्थिती, कारखान्याची स्थिती, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणचे भाव ठरवावे लागतील आणि शासनाने सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे कारखानदार आणि शेतकरी, शेवटी कारखाने हे शेतकऱ्यांचे आहेत आणि शेतकऱ्यांनी आपल्या प्रशासकांना बसून त्या ठिकाणी प्रशासनाची बसून त्या ठिकाणी भाव ठरवायला पाहिजे एकत्र बसून। आणि यामध्ये निश्चितच शासनाने सुद्धा मध्यस्थीचा जो विषय आहे तर मी सुरुवातीपासूनच यामध्ये सांगतोय की शासनाची सुद्धा मला असं वाटतं की याविषयी वेगळी भूमिका नसावीत। जर कारखाना त्या ठिकाणी आणि कारखान्याचं संचालक मंडळ आणि शेतकरी त्या ठिकाणी जर भाव ठरवण्याकरता बसत असतील तर निश्चितच शासनाच्या वतीनं सुद्धा मग त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असेल परंतु त्या ठिकाणी हा मिटावं, आंदोलन मिटावं, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक न्याय मिळावा शेतकऱ्यांना, या दृष्टीने काहीतरी तोडगा मध्यस्थी परिस्थिती अशी आहे। राज्य सरकारनं पोलिसांचं बळ वापरलं या आंदोलनामध्ये, तसाच दबाव राज्य सरकार का नाही वापरत आहे? नाही, कारखानदारांवरती दबाव निर्माण केला। ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा विषय येतो त्यावेळेला राज्य शासनाला हस्तक्षेप हा करावा लागतो। त्या ठिकाणी असं म्हणून चालत नाही की नाही तुम्ही काही वाद त्या ठिकाणी मांडले तर आम्हाला काही देणं घेणं नाहीत, असं करता येत नाही शासनाला। निश्चित आपण रघुनाथदादा पाटलांशी बोलूयात। रघुनाथदादा, आपण केपी पाटलांची बाजू ऐकली, स्वतः आता माणिकराव ठाकरे आलेत। नेमकी आता आंदोलनाची दिशा काय हा महत्वाचा मुद्दा आहे, काय सांगा? नाही, याच्यामध्ये आता माणिकराव ठाकरेंच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला दराच्या संदर्भामध्ये आमचं भांडण आहे का नाही त्यांना संभ्रम आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे ती दराचीच आहे आणि तो दर देणं कसं शक्य आहे? तुम्हाला अडचण आहे तर आम्ही कर कमी करा म्हटलं, लेवी काढून टाका म्हटलं, आमच्या मागण्या मान्य होऊ शकतात ना। पण याच्यामध्ये तुम्ही मग लेवी कमी करा म्हणता का दर मागता? आम्ही दर देणं कसं शक्य आहे हे समजावून सांगतो त्यांना। मला माणिकरावांना विचारायचं आहे की गेले 6 वर्ष स्वामीनाथन समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे पडून आहे आणि हा केंद्र सरकारकडे अहवाल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की केंद्र सरकारने स्वामीनाथन समितीचा आयोग नेमला आणि ते नेमण्याचं कारण म्हणजे या देशात होत असलेल्या, विशेषतः महाराष्ट्रात होत असलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कारणे आणि उपाय, त्याच्यामध्ये स्पष्ट स्वामीनाथन साहेबांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च इतकाही भाव दिला जात नाही आणि उत्पादन खर्च योग्य प्रकारे देऊन तो सगळा उत्पादनासाठी जाणार आहे। तर प्रपंचासाठी म्हणून 50% नफा, उत्पादन खर्चाच्या 50% नफा दिला पाहिजे असा जो अहवाल आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने आम्ही 3000 रुपये उत्पादन खर्च अधिक 50% नफा म्हणजे 1500 रुपये, हे 4500 रुपये मागतोय। आता स्वामीनाथन समितीचा अहवाल एकाही खासदारांनी कधीच पुढे यावा किंवा त्याची अंमलबजावणी व्हावी
हे कधी म्हटलं नाही. म्हणजे आपण याचं कारण काही माणिकराव सांगू शकतील तेही का? आश्वासन घेऊ. खरं तर आपल्याकडे या सगळ्या चर्चांमध्ये वेळ कमी असतो आणि लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. अशाच सगळ्या चर्चांमधून काहीतरी होईल, कारण कुणीच चर्चेला तयार नाही ना. शेतकऱ्यांच्याकडून कुठल्या पद्धतीने पाऊल मागे घेतलं जात आहे, कारखानदार चर्चेला तयार आहेत. माणिकरावजी, या सगळ्यामध्ये कुठेतरी आता तुम्ही राज्यातल्या एका प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, काय भूमिका आहे काँग्रेसची या सगळ्याच्या बाबतीत? कारण खूप हे आंदोलन सगळीकडे आता लोकांना याचा त्रास वाढलाय. नाही, यामध्ये पक्षाची म्हणून भूमिका तर स्पष्टच आहे की शेतकऱ्यांना अधिक भाव मिळाले पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही आहे. परंतु ह्या संदर्भामध्ये जी भूमिका रघुनाथ दादा मांडतायत त्यावर मला एक म्हणायचं आहे की त्यांनी राज्य शासनाच्या संदर्भातलं स्वामीनाथन समितीच्या संदर्भामध्ये लेवी केंद्र सरकार त्या ठिकाणी कपात करते त्या संदर्भामध्ये त्यावेळेची मागणी ही वेगळ्या प्रकारे रेटली पाहिजेत. आजच ते आंदोलनामधला जर भाग तुम्ही केलात आणि जी तुमची मूळ मागणी आहे की अधिक त्या ठिकाणी भाव मिळाले पाहिजेत ऊसाला, परंतु ऊसाच्या भावाच्या संदर्भामध्ये शासनाने भूमिका स्पष्ट केलेली आहेत आणि आपल्याला सुद्धा सर्वांना जाणीव आहे की प्रत्येक कारखाना सारख्या प्रमाणामध्ये भाव देऊ शकणार नाहीत. आणि अशा वेळेला भावाच्या संदर्भातच आज आंदोलन आपण त्या ठिकाणी जे चालवत आहोत, त्यावेळेला तोडगा काढण्याकरता आपण कारखाना, ऊस उत्पादक आणि त्यामध्ये शासनाने जे काही वापक त्यामध्ये सहभाग दर्शवायचा असेल तो पहिला किटिक आपण त्यामध्ये उचल दिली पाहिजेत. कारण एकदाच पूर्णपणे देऊ शकत नाही, कुठलाही कारखाना देऊ शकणार. 3,000 म्हटलं ते काही त्या ठिकाणी 3.5 आता मागणार किती त्या ठिकाणी मागू शकतो आणि प्रत्येक कारखाना हा कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी देणार. 2300 रुपयाचं कोल्हापूरला बैठक घेऊन कारखान्याच्या मालकांनी त्या ठिकाणी तशा प्रकारे माणिकरावजी, याच सगळ्यावरती नेमका काहीतरी तोडगा निघाला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे. कारण आता आंदोलनाची दिशा कुठे चालली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आंदोलक शेतकऱ्यांना सुद्धा असं वाटतंय कुठेतरी याच्यातनं तोडगा निघाला पाहिजे. काय असेल हा तोडगा? आपण सगळे या चर्चेमधून अशी काहीतरी दिशा द्या या सगळ्या आंदोलनाला, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. छोटासा ब्रेक आपण घेतोय, लगेचच परतूयात. या अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा अशीच सुरू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.